हे बघ काजल, तू गावाकडे आल्यास इकडच्या लोकांच्या नादाला लागू नको. इकडचे लोक लय खराब आहेत. नमस्कार वहिनी. नमस्कार. नमस्कार भाऊजी. नमस्कार. वहिनी ह्यांनी कोण? ही माझी बहीण आहे. मुंबईला आहे शिकायला. माझ्याकडे आल्या सहज. आईला काय मस्त पोरगी आहे राव. वहिनी तुमची बहीण लय मस्त आहे हो. जरा ओळख तर करून द्या की. काजल, हे माझा धीर आहे. गावात मोकळा सोडलेला प्राणी आहे. ह्याच्या अजिबात नादाला लागू नको. सुनी, अहो सर का तिकडे लय कामं पडल्यात मला. खरंच लय सुंदर आहेस राव तू. अहो किती खोटं बोलताय तुम्ही. आईला समजदार पण आहेस. बायको ही कूलर सारखी असते. आवाज जास्त आणि गारवा कमी. आणि नवरा हा एसी सारखा असतंय. बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंडगार असतंय. हाय जानू, कसं आहेस? अरे खाली काय करायला लागलाय? माझ्याकडे बघ की. अगं ते तू मला मागच्या वेळेला डार्लिंग म्हणली होतीस, त्यावेळेला मला किती खर्च आलाय ते बघायलो. ऐक की परी, मी तुझ्या दाजीसाठी 16 सोमवारचे उपवास केली होती. अगं दिदे, असल्या वक्त्या तोंडाच्या माणसासाठी कशाला उपवास केली होतीस? ओ मॅडम, तुमची गाडी स्टार्ट होत नसेल तर धक्का देऊ का मी? अहो, जेव्हा मी लग्न करून आले आणि तुम्ही मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला? आईला काय घेऊन आलोय हे? आता ही परत पण करता येणार नाही. डोक्याला ताप झालाय नुसता. वहिनी, मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. रोज मीच का जेवण बनवू? हे कुठलं कायदा आहे? अख्ख्या दुनियेचा कायदा आहे. कैद्याला जेवण सरकारच देते. का रोज संध्याकाळी तर खिचडीच करतेस की? का लय मोठी गोष्ट कर. हॅलो. अगं किती दिवसानं फोन केलीस आणि फोन पण उचललास आणि मेसेजचा रिप्लाय पण देणार तू. आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मॅसेजचा पण रिप्लाय देते. बरं ऐक की, माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल की काय? मला एक 10,000 रुपयाची गरज होती. पाठव की. लगेच पाठवतो. गेले बा पैसे. आता माझ्या जानला फोन लावून बोलतो. The number you are calling is currently switched off. अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. अहो तुम्ही माझ्याजवळ असं काय बघितलात जे माझ्यासोबत लग्न केलात? तुझी बहीण.